याला आपण करण्याच्या अगोदर आजच्या विषयाला चालू वर्षाचा बाजारभाव, तो काय मार्केट परिस्थिती, द्राक्ष हंगाम हा थोडा विचारात घेऊन आपण पुढल्या वर्षाची सुरुवात क्या करतोय. आप अभी तक जो रेटचा विषय आहे त्यामध्ये एक प्रामुख्यानं जाणवतं. मी गेली 3 ते 4 वर्षापासून हे मी फॉलो करतोय किंवा बघतोय की बऱ्याचशा चांगल्या भावासाठी किंवा चांगल्या मालाला योग्य तो व्यापारी भेटणं हे सर्वात महत्त्वाचं गोष्ट आहे. बरेचसे शेतकरी लहान आहेत. सांगली जिल्ह्यातले आपण बघतोय की एकरेज कमी असतं, माल अतिशय चांगला असतो, पण तो माल चांगल्या व्यापाऱ्यापर्यंत पोचणं हे सुद्धा गरजेचं आहे. आज एक्सपोर्ट जरी कमी असला, एक्सपोर्टमधले बऱ्याचशा त्रुटी आहेत, पण काही नॉन टेस्टिंगसाठी सुद्धा लोक भरत आहेत, एक्सपोर्टसाठी भरत आहेत. तर त्यांच्या दृष्टीने सुद्धा आज माल त्या क्वालिटीची भेटत नाहीत किंवा त्या क्वालिटीला लोक तिथंपर्यंत पोचत नाहीत. ही बरीचशी मोठी समस्या आहे किंवा त्याचं हार्वेस्टिंग 100% होत नाही. मग त्याचा कॅल्क्युलेशनमध्ये रेट काढले तर ते रेट कमी भेटतात. ह्या बऱ्याचशा समस्या चालू वर्षी आपल्याला समोर दिसून आल्या. तर ह्या समस्येवरती सुद्धा सर्वात महत्त्वाचं आहे की योग्य व्यापारी योग्य त्या मालाला भेटणं गरजेचं आहे. बरेचसे व्यापाऱ्यांचे मध्ये आपण व्हॉट्सअपवरती ऐकलं असेल किंवा बऱ्याचशा व्यापाऱ्यामधल्या चर्चा अशा असतात की कमी भावानं रेट पाडून रेट मागायचे आणि खरी ॲक्च्युअल परिस्थिती त्या मार्केटची, ज्या मार्केटला आपला माल जातो आहे त्या मार्केटची काय परिस्थिती आहे याची थोडी आपण माहिती घेणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. जेणेकरून व्यापारी आणि शेतकरी वर्ग यांच्यातलं जे नातं आहे ते नातं आपल्याला घट्टपणे उभं केलं पाहिजे. ज्यामध्ये शेतकरी जगला पाहिजे, तो व्यापारीही जगला पाहिजे. अशा गोष्टीनं जर आपण काम केलं तर नक्कीच काही चांगले व्यापारी सातत्यानं गेली 15 ते 20 वर्ष चांगलं काम करतात. काही नवीन व्यापारी हे सुद्धा चांगलं काम करतात, पण बऱ्याचशा ठिकाणी जे व्यापारी प्रत्येक वर्षी काही शेतकऱ्यांना गंड्या घालून जाणारे आहेत, त्या ठिकाणी शेतकरी फसतो. त्या ठिकाणी विश्वास कसा ठेवायचा, कुणावरती ठेवायचा, ह्या बऱ्याचशा समस्या त्या ठिकाणी येऊन जातात. त्यामुळं शेतकरी द्राक्ष बागायतदारांचं नुकसान हे त्या ठिकाणी जास्त होताना आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर गेल्या वर्षीचा हंगामाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर मालाची गुणवत्ता ढासळण्याच्या पाठीमागचे सर्वात मोठं कारण असेल तर ते निसर्ग. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मी नाशिकमध्ये जाऊन आलो, सोलापूरमध्ये जाऊन आलो, सांगलीमध्ये फिरतोय, अशी परिस्थिती दिसून येते. सोलापूरमध्ये अजून सीझन स्टार्ट व्हायचा आहे, काही भागातला सीझन झालेला आहे. उत्तर सोलापूर असेल, जो बेदाण्याचा ट्रॅक आहे दक्षिण सोलापूरचा, उत्तर सोलापूरचा काही भाग असेल तिथं आहे ज्या ठिकाणी अजून सीझनची हार्वेस्टिंग सुरुवात होणं. त्याचबरोबर नाशिकच्या काही भागामध्ये जिथं कटिंग ऑक्टोबर प्रूनिंग केल्यानंतर, छाटणी केल्यानंतर 5, 5.5, 6 महिन्यानंतर हार्वेस्टिंगला येतात. म्हणजे जर आपली सांगलीमधली ऑक्टोबर छाटण्या, सांगलीमधला माल हा आपल्याला साधारण फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून आपल्याला हार्वेस्टिंगला येतो. तोच माल नाशिकमध्ये जर बघितलं ऑक्टोबर छाटणी असेल तर अगदी मार्चमध्ये 15-20 मार्चच्या पुढं तो हार्वेस्टिंगला येतो. म्हणजे साधारण 5 महिन्यानंतर तो हार्वेस्टिंगला येतो. कारण तिथली थंडी असेल, तिथलं क्लायमॅटिक कंडिशन असतील आणि तिथला बाजारभावसुद्धा अतिशय कमी बाजारभाव चालू वर्षी आपल्याला दिसून येतो. म्हणजे सांगलीच्या तुलनेतसुद्धा चालू वर्षी रेट हे एकदम पडलेले दिसतात. साधारण थॉम्सनचा लोकलचा दर आपण जर आजचा विचारात घेतला तर साधारण 17 रुपयेपासून ते अगदी 27-28 रुपयेपर्यंतचा. इलॉंगेटेड व्हरायटी असेल तर ती साधारण 27 रुपयेपासून 32 ते 35 रुपयेपर्यंतच्या इलॉंगेटेड व्हरायटीचं मार्केट आपल्याला नाशिकमधलं पाहायला मिळतं. सांगलीमधलं आपण जर मार्केट बघितलं तर साधारण 40 रुपयेपासून 50 रुपयेपर्यंतचं लोकलचं मार्केट हे आपल्याला त्या ठिकाणी 35 रुपयेपासून 50 रुपयेपर्यंत, अगदी अतिशय चांगला माल असेल तर 50 रुपयेपर्यंत आणि एक्सपोर्टचा जर बघितला तर 50+ हे आपण मार्केट त्या ठिकाणी बघू शकतो. अगदी कमी शेतकरी या पद्धतीनं चांगल्या रेटमध्ये चांगल्या क्वालिटीची द्राक्ष तयार करण्यामध्ये सक्सेस झालेले आहेत. जे लेट छाटणीचे प्लॉट असतील, अजूनही काही लोकांचे प्लॉट पाणी उतरण्याच्या स्टेजमध्ये आलेले आहेत, काही साखर डेव्हलप होण्याच्या स्टेजमध्ये आहेत आणि अगदीच ज्यांनी आर्ली छाटणी घेतलेल्या होत्या
त्या आर्ली छाटणी घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्लॉट हे अगदी हार्वेस्टिंग होऊन साधारण 1 महिना होत आला असेल, काहींचे 15 दिवस झाले असतील, काही 8 दिवसाचे प्लॉट आत्ता हार्वेस्टिंग होऊन झालेले असतील. तर बऱ्याचशा ठिकाणी फिरताना चालू वर्षाचं द्राक्ष बागायतदारांची मानसिकता जर बघितली तर द्राक्ष पीक हे परवडत नाही इथंपर्यंत जाऊन पोचलेलं आहे आपण. आणि द्राक्षामध्ये नुकसान हे गेली 3 वर्ष आपण बघतोय. कोरोनाची परिस्थिती असेल, मार्केटचे बाजारभाव असतील, ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं मानसिक खच्चीकरण हे त्या ठिकाणी होताना दिसून येतं किंवा झालेलं आपल्याला दिसून येतं. पण 2015 पासून ते 2018 हा 3 वर्षाचा कालावधी जर आपण बघितला की त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये निसर्गाची साथ, मार्केटमधली साथ, ह्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर नक्कीच आपल्याला 3 वर्षामध्ये शेतकऱ्यांना द्राक्षापासूनच चांगलं उत्पादन त्या ठिकाणी घेतलेलं आहे. एकाच वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि उत्पन्न हे दोन्ही देण्याचं काम हे द्राक्ष शेती आपल्याला त्या ठिकाणी करून देते. फक्त प्रत्येक उद्योगधंद्यामध्ये आपण गेली 3 वर्ष द्राक्ष शेती एक जर उद्योग आपण पकडला आणि ह्या उद्योगधंद्यामध्ये जर बघितलं तर ह्या गेल्या 3 वर्षामधला उद्योगामध्ये फक्त मेडिकल हा जर विषय सोडला तर बाकीचे सर्व उद्योगधंदे हे नुकसानीमध्ये किंवा धोक्याच्या घंटेमध्ये आपल्याला ते दिसून येतात. त्यामुळं हा शेती उद्योग किंवा द्राक्ष बागायतदारच हा नुकसानकारक आहे किंवा तोट्यामध्ये गेलेला दिसून येतो असं नाही. तर सगळ्याच परिस्थितीचा आपण अभ्यास केला तर आपण हे नैसर्गिक वातावरण, रोगजन्य परिस्थिती आणि ह्या परिस्थितीतून जात असताना आपल्याला ह्या समस्या दिसतात. आता याच्यावरती सोल्युशन काढत असताना याच्यावरती आपल्याला काम करायचं असेल तर भविष्यामध्ये येणारा सीझन हा पण कशा पद्धतीनं कवर केला गेला पाहिजे, जी आपली द्राक्ष शेती सुस्थितीत ठेवून चांगल्या पद्धतीनं नियोजन नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने करतो. पण तरीसुद्धा चालू वर्षामध्ये आपल्याला आलेल्या अडचणी असतील, पाठीमागच्या 2 वर्षामध्ये आलेल्या अडचणी असतील की ह्या अडचणीचा सामना आपण कशा पद्धतीने केला गेला पाहिजे. नक्कीच आपल्याला यामध्ये आपल्याला तासगाव चमन ग्रुप आहे, बरेचसे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, सोशल मीडिया आपण बघतोय, यूट्यूब चॅनल असतील, फेसबुकचे ग्रुप आहेत. याच्या माध्यमातून नक्कीच काही चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते. त्या माहितीची शहानिशा करून, त्या माहितीची सत्यता बघून आपण इथून पुढं ही द्राक्ष शेती कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येऊ शकेल, क्वालिटी दर्जेदार उत्पादन आपल्याला कसं घेता येऊ शकेल, या गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे. नक्कीच शेतकरी खर्च हा जास्त झालेला आहे. उत्पन्नापेक्षा खर्च बऱ्याचशा ठिकाणी उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होताना आपल्याला दिसून येतोय. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला येणारा हंगाम चांगला करायचा असेल तर आपल्याला बघतोय की काही व्हॉट्सअपवरती मेसेजसुद्धा आत्ता फिरताना दिसून येतात की तेलाचे भाव वाढतील, खतांचे रेट वाढतील, सर्व गोष्टींचे रेट वाढण्यामध्ये आपल्याला दिसून येतील आणि शेतकऱ्यांचा जो माल आहे त्या शेतकऱ्यांच्या मालाचे रेट मात्र कमी होतील. ही जर परिस्थिती बघितली तर आपल्याला सुद्धा त्याच्यावरती विचार करून काम करणं, कारण आपली परिस्थिती आपणच बदलणार आहे. आपली परिस्थिती बदलण्यासाठी कोणीही बाहेरची व्यक्ती येऊन आपली परिस्थिती बदलू शकत नाही. त्यामुळं आपल्याला जो बदल करायचा आहे, आपल्याला कशा पद्धतीनं बदल करायचा हे आपण ठरवलं गेलं पाहिजे. आपल्याला आपल्या उत्पादनाची कॉस्ट ही कशामध्ये कमी करता येऊ शकेल. क्वालिटी तर चांगल्या आणायची आहे. एखादा प्रोडक्ट आज ॲग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये आम्ही काम करत असताना असं दिसून येतं की त्या प्रोडक्टची क्वालिटी तर आपल्याला चांगली ठेवायची आहे, पण त्या प्रोडक्टचा उत्पादन खर्च आपल्याला कमी करायचा आहे. मग त्यामुळे डिजिटल मार्केटिंगची बात असेल त्या सर्व गोष्टी आपल्याला कुठं कमी करता येईल या गोष्टी आपल्याला खरोखर आहे का, खरोखर ते औषधं आपल्याला वापरलंच पाहिजे का, खरोखर आपल्याला ती खतं तिथं वापरलीच पाहिजेत का, किंवा ती संजीवकांचा वापर आज आपल्या द्राक्ष शेतीमध्ये विचार केला तर आज असं दिसून येतं की सर्वात जास्त खर्च हा PGRचा सर्वात जास्त खर्च होताना दिसून येतोय. म्हणजे
जी गरजेचं आहे, पेस्टिसाईड गरजेचं आहे, अन्नद्रव्य व्यवस्थापन गरजेचं आहे, पाणी व्यवस्थापन गरजेचं आहे. पण हे सोडून आपल्याला सर्वात जास्त लक्ष हे संजीवकाकडं आपल्याला जाताना दिसून येतं. तो खर्च हा नक्कीच जास्त प्रमाणात होताना दिसतो आणि त्याच्यामुळं भले कीपिंग क्वालिटीमध्ये फरक पडतो, क्वालिटीमध्ये फरक पडतो, पण अतिरिक्त जर त्याचा वापर होत असेल तर त्याच्यामुळं होणारं नुकसान हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. मग हा खर्च आपल्याला कमी करायचा असेल तर काय गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत? आज रासायनिक खतांच्या किमती आपल्याला वाढताना दिसून येतात. तर खरोखर आपल्याला रासायनिक खतांची गरज आहे का? या गोष्टीकडे सुद्धा आपल्याला लक्ष दिलं गेलं पाहिजे, की हा रासायनिक खतांचा खर्च कमी करायचा असेल तर येणाऱ्या हंगामामध्ये काय उपाययोजना आपण केल्या गेल्या पाहिजेत. आज बरेचसे शेतकरी असे आहेत, बेसल डोस टाकल्याशिवाय शेती करत नाहीत. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की बेसल डोस न टाकतासुद्धा त्या ठिकाणी द्राक्ष शेती केली जाते. काही शेतकरी असे आहेत की स्लरीच्या माध्यमातून द्राक्ष शेती केली जाते. म्हणजे बेसल डोस असेल, ड्रिपची खतं असतील, याला कमी करत सेंद्रिय स्लरीच्या माध्यमातून सुद्धा खतांचा वापर करून आपल्या जमिनीमध्ये आहे तो अन्नसाठा उपलब्ध करून पिकाला देण्यासाठी बरेचसे शेतकरी चांगल्या पद्धतीने काम करतात. आजही आपल्या ग्रुपवरती बऱ्याच वेळा त्या शेतकऱ्यांची चर्चा होत असते किंवा फेसबुक असेल, यूट्यूबच्या माध्यमातून ते समोर येत असतात. तर अशा लोकांच्या माध्यमातून आपला उत्पादन खर्च हा जर आपल्याला कमी करता आला तर नक्कीच आपण येणाऱ्या हंगामामध्ये चांगलं उत्पादन घेऊ शकतो. मानसिक खच्चीकरण न करता नव्या उत्साहानं, नव्या उमेदीनं जर आपण भविष्यातला येणारी खरड छाटणी असेल, फळ छाटणी असेल, याचं तांत्रिकदृष्ट्या आणि प्रॅक्टिकली दोन्ही बाजूनं विचार करून जर आपण द्राक्ष हंगाम किंवा ही द्राक्ष शेती सांभाळली तर नक्कीच चांगल्या पद्धतीने उत्पादन घेता येऊ शकेल. आणि सर्वात महत्त्वाचं की ज्यावेळेला मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना प्रत्येक शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये जाऊन भेट घेत असताना असं दिसून येतं, जे द्राक्षाबद्दल निगेटिव्ह विचार करणारे आहेत, नकारात्मक विचार करणारा हा वर्ग हा अजूनही द्राक्षामध्ये आहे. आणि त्या लोकांच्या सोबत जर आपण थांबलो तर नक्कीच आपल्या डोक्यामध्ये नकारात्मकता ही भरून जाईल. काही वर्ग द्राक्षातला असा आहे की आपल्याला द्राक्ष शेतीशिवाय दुसऱ्या पिकातून एवढे पैसे सातत्यानं बहुवार्षिक पिकामध्ये एवढी वर्षे आपल्याला सातत्यानं उत्पादन ते देऊ शकत नाही. असं कोणतंही पीक नाही. आज टोमॅटो असेल, कांदा असेल, भाजीपाला पीक असतील, नक्की उत्पादन देतात. पण ते उत्पादन घेत असताना त्यांचा ठराविक कालावधी असतो. एका सीझनमध्ये तुम्हाला रेट चांगले मिळतील, दुसऱ्या सीझनमध्ये कमी मिळतील. भले उत्पादन खर्च कमी आहे, उत्पन्नही तेवढ्या त्या पटीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी भेटून जातं. पण बहुवार्षिक पिकामध्ये, फळ पिकामध्ये जर घेतलं तर महाराष्ट्रासारखं वातावरणामध्ये विचार केला तर आपल्याला बहुवार्षिक पद्धतीमध्ये चांगलं उत्पादन देणारं द्राक्षासारखं पीक हे दुसरं कोणतंही पीक नाही महाराष्ट्रामध्ये की तुम्हाला सातत्यानं प्रत्येक वर्षी उत्पादन देऊ शकेल. आज कोणताही बिझनेस असेल, कोणतेही उद्योग असेल तर त्यामध्ये आपल्याला निश्चित त्या ठिकाणी तोटा दिसून येतो. पण त्या बिझनेसमधला असणारा तोटा हा तो कधी लोकांना सांगत नसतो, की जो तोटा झालेला तो व्यापारी असेल किंवा तो उद्योजक असेल तो बाहेर लोकांना कधीही सांगत नसतो. पण प्रॉफिट झाल्यानंतर तो जग बघत असतं. त्या पद्धतीनं आपल्या द्राक्ष शेतीमध्ये झालेलं नुकसान किंवा द्राक्ष शेतीमध्ये आपल्याला जर तोटा झाला असेल तर नक्कीच त्याच्यावरती आपण विचार करून येणाऱ्या हंगामामध्ये त्या चुका जर सुधारणा केल्या तर नक्कीच आपल्याला ह्या द्राक्ष शेतीमधून चांगला उत्पन्न घेता येऊ शकेल. परत आपली गाडी रूटिंगवरती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं येऊ शकेल. त्यासाठी आपल्याला जो विचार करायचा आहे तो द्राक्ष शेतीबद्दल पॉझिटिव्ह विचार करणारे जी लोक आहेत. आज माझ्या माहितीनुसार जी मी द्राक्ष शेतीबद्दल ज्या वेळेपासून अभ्यास करतो, साधारण 20 ते 22 वर्षापासून, काही शेतकरी द्राक्षामध्ये परवडतच नाही हा 20 ते 22 वर्षापासून विचार करतात. आणि काही शेतकरी ह्या 20 ते 22 वर्षामध्ये झिरोपासून आज कोट्याधीश झालेलंसुद्धा द्राक्ष शेतीमध्येच शेतकरी आहेत. जे की आज आपण नाशिकमध्ये बघितलं तर प्रत्येक घरी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्याकडं अगदी चांगल्या क्वालिटीच्या 4 व्हीलर आहेत, चांगले बंगलोज आहेत. भले कर्ज असेल पण ते रोटेशनमध्ये असणारं कर्ज असतं. काही ठिकाणी कर्ज नसतानासुद्धा
त्यांचं एखाद्या उद्योजकापेक्षा सुद्धा स्टँडर्ड लिव्हिंग हे चांगल्या पद्धतीनं राहिलेलं आहे. हा विचार जर आपण ठेवला तर नक्कीच आपल्याला द्राक्ष शेतीपासून लांब जायची वेळ येणार नाही आणि ही द्राक्ष शेती नक्की आपल्याला फायद्यामध्ये आणून देऊ शकेल. कारण आपल्या जमिनीमध्ये आपल्याला नैसर्गिक परिस्थिती अशी आहे, तुम्ही 1 किलो धान्य पेरलं तर आपल्याला ते 100 किलोपर्यंत आपल्याला ते देऊ शकतं. म्हणजे आपण द्राक्ष शेतीमध्ये घालणारे पैसे हे एखादं नैसर्गिक संकट असेल, आज नैसर्गिक संकट असेल, जैविक संकट असेल, रोगग्रस्त कोरोनासारखी परिस्थिती असेल, या संकटापुढे न झुकता आपण जर परत ताटमानेनं आपल्याला काम करायचं असेल तर नक्कीच आपल्याला ह्या द्राक्ष शेतीमधून चांगल्या पद्धतीनं काम करता येऊ शकेल. आणि त्या दृष्टीनं येणारा हंगाम हा पण परत एकदा द्राक्ष हंगाम तुमचा संपला असेल, द्राक्ष काढणी संपले असेल तर एक 8 ते 10 दिवसाचा शांततेनं संयमानं तुम्ही विचार करून परत नव्या उमेदीनं नव्या जोमानं आपण त्या द्राक्ष शेतीकडे वळणं गरजेचं आहे. त्या द्राक्ष शेतीतून उत्पन्न घेण्याच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून आपण काम करणं गरजेचं आहे. द्राक्ष हंगाम संपल्यानंतर आपल्याकडून झालेल्या चुका काय आहेत, निसर्गाकडून झालेल्या चुका काय आहेत, मार्केटमधल्या काय चुका आहेत, याच्यावरती आत्मपरीक्षण आपण थोडंफार करणं, त्याच्यावरती सोल्युशन काढणं आणि ते प्रॉब्लेम्स जर आपण आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवले तर भविष्यामध्ये आपल्या ज्या चुका आहेत, कोणत्या स्टेजमध्ये आपण चुकलो, कोणत्या स्टेजमध्ये आपल्याकडून निसर्गाकडून चूक झाली, ह्या गोष्टी जर आपण समजून घेत गेलो तर नक्कीच पुढल्या वर्षी जरी असंच वातावरण राहिलं तर नक्की आपला शेतकरी त्यातून शिकून नक्कीच चांगल्या पद्धतीनं पुढं जाईल. आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा, चालू हंगामामध्ये सुद्धा आज तासगाव चमनसारखे ग्रुप आहेत, यूट्यूब चॅनेलचे आहेत, फेसबुकचे ग्रुप आहेत, याच्या माध्यमातून सुद्धा ह्या नैसर्गिक संकटाला सुद्धा तोंड देणारे भरपूर शेतकरी आहेत की भले हातातून पूर्ण द्राक्ष निष्ठून जाण्यापेक्षा ते वाचवलेले आहेत, ते सांभाळलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी विकलेले आहेत. म्हणजे कष्टाची परिसीमा पार करून सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं द्राक्ष शेवटपर्यंत टिकवलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला मार्केटचा जो भाव आहे तो मार्केटचा भाव काही ठिकाणी कमी भेटला असेल, काही ठिकाणी बेदाण्यासाठी द्राक्षे घालवलेले आहेत, पण तरीसुद्धा द्राक्ष पिकवून शेवटपर्यंत आणली ही सुद्धा शेतकऱ्याचं मोठं कष्ट आहे. मोठ्या प्रयत्नानं त्यांनीच इथंपर्यंत आणलेलं आहे. आणि ही परिस्थिती पाहता जर आपण बघितलं तर शेतकरी कधीही आपला द्राक्ष बागायतदार हा हार मानत नाही. पुन्हा एकदा नव्या जोमानं तो त्या ठिकाणी तयार होऊ शकेल असं नक्कीच मला वाटतं. साधारण आजच्या मेन विषयाकडे आपण थोडक्यात वळूयात. त्याच्यानंतर आपण प्रश्न उत्तर घेणार आहेत किंवा काही रिकटिंगचे प्लॉट असतील तर रिकटिंगच्या प्लॉटच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत. आता खरड छाटणीची पूर्वतयारी म्हणजे काय? खरड छाटणीची पूर्वतयारी करत असताना ज्या दिवशी आपला द्राक्ष प्लॉट हार्वेस्टिंग करून संपेल, माल काढणी संपेल, त्या दिवसापासून आपण खरड छाटणीची पूर्वतयारी आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे आर्ली लोकांचं हार्वेस्टिंग झालेलं असेल जानेवारी किंवा डिसेंबर महिन्या 25 डिसेंबर 20 डिसेंबरपासून ज्या लोकांचं हार्वेस्टिंग झालं असेल त्या ठिकाणी आता आपल्याला एप्रिल छाटणीची तयारी करणं गरजेचे आहे. अगदीच काही लोकांचे नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे फलटणसारखा काही भाग आहे की ज्या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये हार्वेस्टिंग झालं, डिसेंबरच्या सुरुवातीमध्ये 15 डिसेंबरपर्यंत हार्वेस्टिंग झालं, त्या लोकांचं मागच्या 2 फेब्रुवारीपासून 10 फेब्रुवारीपर्यंत त्या ठिकाणी एप्रिल छाटणीसुद्धा झालेली दिसून येते. आज ते 5-6 पानाच्या स्टेजमध्ये ते प्लॉट आलेले आहेत. तर ही परिस्थिती पाहता आपली पूर्वतयारी ही आपल्याला आपला द्राक्ष बागेचा माल काढून दिल्यानंतर तिथून पुढं आपल्याला एप्रिल छाटणीची पूर्वतयारी होत असते. तर तिथून पुढं एप्रिल छाटणीची पूर्वतयारी करणं म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं की ज्या बागेतून आपण उत्पन्न घेतलं त्या उत्पन्न घेत असताना द्राक्ष घड काढून घेतो आणि त्या द्राक्ष घड काढून घेतल्यानंतर त्या झाडावरती शिल्लक राहणारी जी पानं असतील, जी काडी असेल, त्या काडीचं, त्या पानाचं, त्यातलं जे स्टोरेज आहे ते स्टोरेज आपल्या खोड आणि वलांड्यामध्ये साठवून ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्याला तिथून पुढं काम करणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला जो आपल्या प्लॉटला नायट्रोजन हा साधारण आपण 80-90 दिवसापासून कमी केलेला असतो, इतकाच नायट्रोजन आपण त्या ठिकाणी दिलेला असतो. ज्या बागेमध्ये
लोड जास्त आपण घेतला असेल, जमिनीचा प्रकार बघून, लोड बघून आपल्याला त्या ठिकाणी नत्रयुक्त खतं ही बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या झाडातलं स्टोरेज हे सातत्यानं त्या ठिकाणी वाढतं राहिलं पाहिजे. प्रत्येक वर्षी ते स्टोरेज वाढलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपल्याला नत्रयुक्त खतामध्ये कमी खर्चामध्ये आपण युरियासारखं खत हे आपण त्या ठिकाणी देऊ शकतो आहे. जर 15 ते 16 टनापेक्षा जास्त माल आपण त्या ठिकाणी घेतला असेल, 15 टनापेक्षा जास्त माल घेतला असेल, तर एकरी आपल्याला 50 किलोपर्यंत युरिया माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. जर साधारण 8 ते 12 टनाच्या आसपास किंवा 8 ते 15 टनाच्या दरम्यान असेल, तर साधारण 25 ते 30 किलोपर्यंत 25 ते 30 किलोपर्यंत युरिया हा आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आणि जर 8 टनापेक्षा कमी माल असेल, म्हणजे काही ठिकाणी 4 टन असेल, 2 टन असेल, 5 टन असेल, 7 टन असेल, तर आपल्या रानामध्ये गरजेनुसार आपण त्या ठिकाणी नत्रयुक्त खतं आपण देऊ शकतो. 5 ते 10 किलोपर्यंत आपण युरियासारखं खत आपण त्या ठिकाणी देऊ शकतो, जेणेकरून माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्या झाडातलं नायट्रोजन गेल्यामुळं चयापचयची क्रिया असेल, पोटॅश बॅलन्स असेल, हा आपल्याला करता येऊ शकेल. आणि झाडातलं जे पानाकडून तयार झालेलं अन्नसाठा असेल, तो अन्नसाठा त्या झाडामध्ये साठवून ठेवण्याच्या दृष्टीनं आपल्याला हा रेस्ट पिरियड, म्हणजे बाग हार्वेस्टिंग झाल्यापासून ते बागेला ताण देईपर्यंतचा जो कालावधी आहे, त्या कालावधीचा मध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या झाडातलं स्टोरेज वाढवणं हे पुढच्या छाटणीच्या दृष्टीनं आपल्याला महत्त्वाचं आहे. मग हा किती दिवसाचा गॅप असेल, किती दिवसाचा गॅप आपण ठेवू शकतो, हे आपण विचार केला पाहिजे की आपली छाटणी, फळ छाटणी ही किती दिवसांनी आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला जर आपल्याला त्या ठिकाणी फळ छाटणी घेत असताना ऑगस्टमध्ये घ्यायची असेल, आर्ली छाटणी घ्यायची असेल, तर नक्कीच आपल्याला खरड छाटणी ही फळ छाटणीच्या अगोदर कमीत कमी 150 दिवस ही आपली खरड छाटणी होणं गरजेचं आहे. 150 दिवस ते 180 दिवस ही खरड छाटणी अगोदर होणं आपल्याला गरजेचं आहे. मग त्यानुसार आपण प्लॅनिंग करणं गरजेचं आहे की जर आपल्याला ऑगस्टमध्ये छाटणी घ्यायची असेल, तर तो आपल्याला फेब्रुवारी एंडिंग ते मार्चची सुरुवात या ठिकाणी आपल्याला खरड छाटणी होणं गरजेचं आहे. सप्टेंबरमध्ये घ्यायचं असेल, तर 20 मार्चच्या नंतर ते 10 एप्रिलपर्यंत आपल्याला छाटणी घेणं गरजेचं आहे. ऑक्टोबरमध्ये आपल्याला छाटणी घ्यायची असेल, तर एप्रिलमधली छाटणी ही सगळ्यात बेस्ट आपल्याला राहू शकते, ज्या माध्यमातून आपल्याला त्या काडीची पक्वता असेल, त्या काडीमध्ये गर्भधारणा असेल, ही गर्भधारणा झालेल्या घडाचा विकास करण्यासाठी आपल्याला 150 ते 180 दिवस हे सफिशियंट आहेत. आता ह्यामध्ये जो बदल करावा लागतो ते व्हरायटीनुसार आपल्याला काही ठिकाणी बदल करावा लागतो. जसं की सांगलीमध्ये आपल्याला सुपर सोनाका व्हरायटी ही फळ छाटणीनंतर किंवा खरड छाटणीनंतर सुद्धा फुटायला लेट होत असते, किंवा त्या झाडामध्ये घेतलेला आपण लोड किती घेतलेला आहे तेवढ्या दिवसाचा आपल्याला त्याला रेस्ट पिरियड हा देणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या जमिनीच्या प्रतीनुसार जर आपल्याकडं भारी जमीन असेल, चुनखडयुक्त जमीन असेल, भारी जमीन असेल, कर्लाची जमीन असेल, काळ्या मातीची जमीन, खोलपर्यंत काळी माती असेल, तर आपल्याला 40 ते 45 दिवसाचा हा आपल्याला कमीत कमी गॅप आपला हार्वेस्टिंग झाल्यापासून खरड छाटणीपर्यंतचा राहणं गरजेचं आहे. जर मध्यम जमीन असेल, मुरमाड जमीन, मिक्स माती जमीन असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने होतो आहे, चुनखडी नाही, कर्लाची जमीन नाही, अशा ठिकाणी आपल्याला साधारण 25 ते 30 दिवसाचा हार्वेस्टिंग झाल्यापासून ते खरड छाटणीपर्यंतचा कालावधी राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की हलकी जमीन असेल, मुरमाड जमीन असेल, मारवानाची जमीन असेल, अशा ठिकाणी आपल्याला 10 ते 15 दिवसाचा रेस्ट पिरियड आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो. आता प्रत्येक शेतकऱ्याला हे शक्य होईल असं नाही, कारण बरेचसे शेतकऱ्यांचे बरेचसे प्लॉट पण असतात. काही नाशिकसारखा भाग असतो की 5, 5.5, 6 महिने माल ठेवलेला असतो. चालू वर्षी काही ठिकाणी असं दिसून येतं की जास्त दिवस थंडी राहिली, पावसाची परिस्थिती राहिली, काही ठिकाणी लेट फळ छाटण्या होत्या, आणि अशा ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी माल हार्वेस्टिंगसुद्धा 15 ते 20 दिवस हे लेट होताना दिसतं. म्हणजे 120 दिवसांनी चांगली मागात हार्वेस्टिंग होत असेल, तर तो प्लॉट आपल्याला 130-135 दिवसापर्यंत लेट होत गेला, आणि परिणामी त्याचे दुष्परिणाम असे होतात की आपल्याला रेस्ट पिरियड जेवढा आपल्या प्लॉटला द्यायचा आहे, तो प्लॉटला आपण रेस्ट पिरियड त्या ठिकाणी देऊ शकत नाही. मग अशा ठिकाणी आपल्याला त्या प्लॉटमधलं
पाण्याचा ताण आणि पाण्याचं नियोजन करून आपल्याला नैसर्गिक ताण कसा देता येऊ शकेल याच्यावरती आपल्याला प्लॅनिंग करायचं. जसं डाळिंबामध्ये नॅचरल ताण जर चांगला बसला असेल तर येणारी फुलकळी ही चांगल्या पद्धतीने बाहेर पडते. त्या पद्धतीनं आपल्या द्राक्ष शेतीमध्ये सुद्धा आपल्याला हार्वेस्टिंग झाल्यानंतर पाण्याचा ताण देत असताना एकदा बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की माल हार्वेस्टिंग करायचा म्हणून पाणी कमी केलं जातं, शुगर भरण्यासाठी पाणी कमी केलं जातं. काही ठिकाणी हार्वेस्टिंग 3-3, 4-4 दिवस चालतं, काही ठिकाणी 8 दिवस हार्वेस्टिंग चालतं एकाच प्लॉटमधला. तर अशा वेळेस पाणी अतिशय कमी जातं आणि त्या जमिनीतला वॉटर टेबल असेल किंवा त्या झाडाची भूक असेल पाण्याची ही कमी राहिलेली असते आणि म्हणून आपल्याला पाणी व्यवस्थापन हे ताण अवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरेचसे शेतकरी ताण लवकर यावा म्हणून एकदा दोनदा पाणी देतात आणि पूर्णपणे पाणी तोडून देतात आणि झाड पूर्णपणे वेल सुकल्यागत आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आपल्या प्लॉटमध्ये साधारण आपण एप्रिल छाटणी किंवा खरड छाटणी म्हणतो त्या हिशोबाने आजपासून जर विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करत असताना हार्वेस्टिंग झाल्यापासून पाणी हे कमी कमी करत आपल्या जमिनीच्या प्रतीनुसार आपल्याला पाण्याची वेळ ही कमी करत जाणं, म्हणजे तुमचा ड्रिपचा डिस्चार्ज किती आहे, लॅटरल किती MMचे आहे हे पाहून आपल्याला 1 तासामध्ये किती पाणी पडतं आणि आत्ताचं टेम्परेचर हे अचानक टेम्परेचर वाढायला इथून पुढं सुरुवात होत असते आणि ह्या टेम्परेचर वाढलेल्या टेम्परेचरमध्ये पाण्याची गरजसुद्धा जास्त असते. अशा पिरियडमध्ये पहिल्यांदा आपण भरपूर ड्रिपनी पाणी देणं गरजेचं आहे जेणेकरून तो वॉटर टेबल पूर्णपणे भरेल. तर वॉटर टेबल किती भरला गेला पाहिजे याविषयी बऱ्याचशा तज्ज्ञांनी आपल्यासमोर या ग्रुपच्या माध्यमातून, चमन ग्रुपच्या माध्यमातून माहिती दिलेलीच आहे. तर तेवढं पाणी 4 तास असेल, 5 तास असेल, 7 तास असेल, भारी काळी जमीन असेल तर जास्त वेळ आपल्याला ते पाणी माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर देणं गरजेचं आहे. बऱ्याचशा ठिकाणी शक्य असेल तर आपण पाट पाणी देऊ शकतो, कारण पाट पाणी हे सर्वांनाच शक्य होतं असं नाही. काही ठिकाणी पाण्याची कमतरता असते, भविष्यामध्ये पाणी अवेलेबल एप्रिल मे उन्हाळ्यामध्ये पाणी अवेलेबल होईल हे सांगू शकत नाही. तर अशा ठिकाणी गरजेनुसार तुम्ही पाट पाणी द्यायचं का नाही ते आपण ठरवू शकतो. पण ड्रिपच्या माध्यमातून पूर्ण बेड ओले होतील इतकं पाणी हार्वेस्टिंग झाल्यानंतर जर आपण दिलं आणि त्याच्यानुसार आपण वापसा कंडिशननुसार पाणी कमी कमी करत आपण जर पाण्याचा ताण तोडला आणि ताण देत असताना साधारण 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, भारी जमीन असेल तर 10 ते 12 दिवसाचा ताण द्या, मिडियम जमीन असेल तर 8 दिवसाचा ताण द्या, हलकी जमीन असेल 4, 5, 6 दिवसाचा ताण दिल्यानंतर पाण्यातलं जे स्टोरेज आहे ते स्टोरेज रिवर्स तुमच्या काडीकडे येऊ शकतं. पाणी कितपत द्यायचं एक जनरल मी तुम्हाला सांगतो की जर तुमच्या बागेचा पाणी दिल्यानंतर शेंडा चालत असेल तर तिथं मात्र तुम्हाला पाण्याचा ताण द्यायला सुरुवात करणं गरजेचं आहे. कारण अतिरिक्त पाणी झालं की नक्कीच तुमच्या प्लॉटचा शेंडा हा चालू व्हायला सुरुवात होत असते. कारण इथून पुढं आर्द्रता ही कमी होत जात असते. आर्द्रता कमी होत गेल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी पाणी वाढवल्यानंतर आपल्याला नक्कीच शेंडासुद्धा त्या ठिकाणी फास्ट वाढत जात असतो. त्यामुळं शेंडा आपल्याला नवीन सुरुवात होत असेल तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाण्याची ताण देण्याची योग्य वेळ आहे ही समजून आपल्याला त्या ठिकाणी पाणी कमी करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे जो काय आपल्याला 45 दिवसाचा रेस्ट पिरियड असेल भारी जमिनीसाठी, हलक्या जमिनीसाठी 25 ते 30 दिवसाचा असेल आणि एकदम हलक्या जमिनीमध्ये साधारण 15 ते 20 दिवसाचा पिरियड असेल, त्या दिवसामध्ये आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन हे करत असताना वापसा पाहून पाण्याचं व्यवस्थापन करा. पहिल्यांदा भरपूर पाणी द्या, त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसांनी वापसा येत असेल तर परत त्याच्यापेक्षा कमी पाणी करा, परत त्याच्यापेक्षा कमी करत करत त्या ठिकाणी अशी वेळ येईल की आपल्याला त्या ठिकाणी छाटणीपर्यंतचं पाण्याचा ताण आपण देऊ शकेल. आणि छाटणीच्या अगोदर 8 दिवस मात्र परत पाणी आपल्याला द्यायचं आहे. ते पाणी कधी दिलं गेलं पाहिजे हे सुद्धा मी याच्यानंतर सांगतो. तर पाणी देत असताना सगळ्यात महत्त्वाचं पहिलं हार्वेस्टिंग झाल्यानंतर पाणी कमी कमी करत जावा, जेणेकरून आपल्या त्या झाडामध्ये शिल्लक राहिलेली जी पानं आहेत त्या पानाच्या माध्यमातून तयार केलेलं जे अन्नद्रव्य आहे, जसं आपण फळ छाटण्याच्या वेळेस इथ्रेल वापरतो, इथ्रेल वापरल्यानंतर ते स्टोरेज झाडामध्ये येतं, तसं नॅचरली आपल्याला त्या पानातलं स्टोरेज हे काडीमधून त्या झाडामध्ये वाढलं पाहिजे. आणि हा पिरियड असा आहे की तुमच्या झाडातली खोडं फुगण्याचा सुद्धा पिरियड त्यामध्ये वाढू शकतो, खोडांची साईज चांगल्या पद्धतीने वाढू शकते. तर ते नियोजन आपल्याला पानं चांगले असतील तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा त्या ठिकाणी करता येऊ शकेल. तर हे झालं पाणी व्यवस्थापन. दुसरं आहे की मशागत करायची का न करायची. बऱ्याचशा वेळेस असं दिसून येतं की आपल्याला बेड फोडले पाहिजेत का, फणकुळव केला पाहिजे का. ज्या लोकांच्याकडे ट्रॅक्टर असेल आणि चालू वर्षामध्ये
पाऊस पडल्यानंतर जिथं ट्रॅक्टर चालवले असतील तर त्या ठिकाणचा ट्रॅक्टरच्या चाकाखालची जमीन ही अगदी कडक म्हणजे सिमेंट सारखी जमीन त्या ठिकाणी तयार झालेली दिसून येते. काही ठिकाणी पाण्यामधले क्षार वाढलेले आपल्याला दिसून येतात. काही ठिकाणी पाण्यातले pH हे सुद्धा त्या ठिकाणी वाढलेलं दिसून येतो. पाणी दिल्यानंतर त्या ठिकाणी जमीन ही पांढरी पडलेली दिसते. मग अशा ठिकाणी जर तुम्ही पाठीमागचे 2 ते 3 वर्ष जर जमीन हलवली नसेल, जमीन बेड फोडले नसतील, तर त्या ठिकाणी आपल्याला मात्र बेड फोडून घेणं गरजेचं आहे. कारण गेल्या वर्षी बऱ्याचशा भागामध्ये, सर्वच भागामध्ये अतिरिक्त पाऊस पडला. काही ठिकाणी वॉटर लॉगिंग आपल्याला अशी परिस्थिती दिसून आली, की जे काही खतं टाकलेले असतील, ती खतं पाण्याच्या लॉसेसमधून पाण्याबरोबर ती वाहून गेली. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तो बेड परत रिडेव्हलप करणं आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे. पण हे कधी जर तुम्ही पाठीमागचे 2 वर्ष बेड फोडला नसेल, बेड कॉम्पॅक्ट आला असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी बेड फोडणं गरजेचं आहे. बऱ्याचशा ठिकाणी असं दिसतं, की हाताच्या बोटाने आत्ता जमीन उकरू शकत नाही, इतपत कडक जमीन आलेली आहे. जर अशी परिस्थिती असेल, तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला बेड फोडून घेणं गरजेचं आहे. आता बेड फोडत असताना काळजी फक्त एक घेणं आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे. ज्यांच्याकडं पाण्याची अवेलेबिलिटी चांगली असेल, पाणी भरपूर असेल, तरच त्या ठिकाणी आपल्याला बेड फोडणं हे फायदेशीर होऊ शकेल. जर तुमच्याकडं पाण्याची कमतरता असेल, तर त्या ठिकाणी अजिबात बेड फोडू नका. कारण त्याचे दुष्परिणाम आपल्याला बाग फुटून येण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतात. मग बेड फोडत असताना 2 ते 3 प्रकारे आपण बेड फोडू शकतो. जसं NRCच्या माध्यमातून सांगितलं जातं किंवा प्रॅक्टिकली आपण बघतो, की ज्या जमिनीमध्ये चुनखडयुक्त जमीन असेल, आता बेड फोडत असताना सुद्धा काळजी घ्यायची, की आपल्याला जर शेणखत वापरायचं असेल, तर आपण तो बेड किती फोडला गेला पाहिजे. शेणखत वापरायचं नसेल तर बेड किती फोडला गेला पाहिजे. याचं कारण असं, की तो बेड जो रिडेव्हलप करणार आहे, आपण बेडची तयारी करणार आहे, तो बेड आपल्याला सातत्यानं आत्ता तयार केलेला बेड हा आपल्याला हार्वेस्टिंगपर्यंत त्याच बेडवरती आपल्याला परत काम करायचं आहे. त्यासाठी त्या बेडमधली आपल्याला माती परीक्षणाचा अहवाल आपल्याकडे असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. बेड फोडून घेत असताना 2 प्रकारे बेड फोडून घेतो. एक 2 झाडाच्या मध्ये बरोबर आपण खोऱ्याच्या सहाय्याने माती साईडला घेऊन त्या ठिकाणी खड्डा पाडू शकतो. दुसरं, जर लेबरकडून ते शक्य होत नसेल, तर दोन्ही बाजूनी ते बेड आपण नांगराच्या सहाय्याने ते फोडून घेऊ शकतो किंवा फण असतो त्या फणाच्या माध्यमातून सुद्धा ते बेड आपण त्या ठिकाणी फोडून घेऊ शकतो. पण सगळ्यात चांगला बेड हा 2 झाडाच्या मधून जी चारी असते ती चारी पाडून घेणं. चारी जर आपण पाडून घेत असताना साधारण 25 ते 30% मुळी ही आपण त्या ठिकाणी तुटली तरी चालू शकते, पण 40% जास्त मुळी तुटली नाही पाहिजे याची काळजीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आता हा बेड तोडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणचं त्या जमिनीमध्ये क्षार वाढलेले आहेत का, क्लोराईड्सचं प्रमाण वाढलेलं आहे, pH वाढलेला आहे का, हे सुद्धा आपल्याला काळजीनं बघणं गरजेचं आहे. कारण की बऱ्याचशा वेळेला आपण पाणी दिल्यानंतर एक हार्ड पॅन त्या ठिकाणी तयार होतं. खत पाणी जर सातत्यानं तुमची 3-4 वर्ष झाले असतील, त्या पाण्यामध्ये तुमच्या क्षार वाढले असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला एक हार्ड पॅन तयार होतो आणि तो हार्ड पॅन जर तयार झालेला असेल, तर आपण दिलेली वॉटर सोल्युबल खतं ही सुद्धा जमिनीपर्यंत खोलपर्यंत जाऊ शकत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उत्पादनाच्या क्वालिटीवरती त्या ठिकाणी आपल्याला इफेक्ट होऊ शकतो. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जर तुम्ही 2 ते 3 वर्ष बेड फोडले नसतील, तर या ठिकाणी नक्की बेड फोडणं आपल्याला फायदेशीर होऊ शकतं. ज्या ठिकाणी गेल्या वर्षी बेड फोडलेले आहेत, शेणखत तुम्ही चांगलं टाकलेलं आहे, मल्चिंग टाकलेलं आहे, पाचटाचं मल्चिंग असेल, हिरवळीच्या खताचं मल्चिंग टाकलं असेल, तर त्या ठिकाणी तुमचा बेड हाताच्या बोटाने उकरता येत असेल, पाणी दिल्यानंतर वापसा कंडिशनवरती तुमचा बेड जर हाताच्या बोटाने उकरत असेल, तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला बेड फोडण्याची अजिबात आवश्यकता नाही. आणि मग अशा ठिकाणी आपल्याला फक्त माती परीक्षणानुसार माती परीक्षणातले कोणते घटक आपल्याला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. जो सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या जमिनीचा pH हा बघणं गरजेचं आहे. बऱ्याचशा ठिकाणी pH जास्त पाण्यामुळं pH हलक्या जमिनी असतील तर त्या ठिकाणी pH कमी झालेलं दिसून येईल. भारी जमिनी असतील, पाणी जास्त झालेलं आहे, पाण्याची पातळी वरती आलेली असेल, अशा ठिकाणी ड्रिपचं पाणी पडून त्या ठिकाणी हार्ड पॅन झाला असेल, तर त्या ठिकाणी pH वाढलेला आपल्याला दिसून येतो. बऱ्याचशा जमिनीमध्ये 8 pHच्या आसपास किंवा 8च्या वरती सुद्धा काही जमिनीचे pH आत्ता आम्हाला दिसून येतात. तर अशा जमिनीमध्ये आपल्याला
pH पाहून त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. दुसरं, सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीतला वाढलाय का कमी झालाय हे पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपल्याला उत्पादनातला खर्च कमी करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शेणखत वापरायचं का? तर बऱ्याचशा ठिकाणी शेणखत अवेलेबल होत नाही, बऱ्याचशा ठिकाणी क्वालिटी शेणखत भेटत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं की शेणखत आज जर तुम्हाला क्वालिटी शेणखत भेटत नसेल तर अजिबात टाकूच नका, त्याच्यावरती खर्च करूच नका. कारण आज आपण जर्सी गाईचं शेणखत, बऱ्याचशा गोट्यामधलं शेणखत आपल्याला उपलब्ध होतं. काही ठिकाणी पाला मिक्स शेणखत असतं. ते शेणखत तुम्ही जे पारंपरिक पद्धतीमधलं आपण शेणखत बघितलं, जर उकरंड्यामधलं शेणखत असेल, घरच्या जनावरांचं शेणखत असेल, ते पूर्णपणे कुजलेलं शेणखत असेल. जर एखादं खोरं मारलं तर त्या शेणखतामध्ये उभा राहिल्यानंतर आपल्याला एवढी गरम वाफ येते, आपल्या अंगाला घाम सुटतो आणि त्यातून असते. इतकं ते शेणखत चांगल्या पद्धतीचं पारंपरिक उकिरड्यामध्ये तयार केलेलं शेणखत, असं शेणखत तुम्हाला भेटत असेल तर शेणखताचा वापर करा, अन्यथा त्याच्यावरती अनावश्यक खर्च करू नका. मग त्याच्याऐवजी आपल्याला बरीचशी पर्याय वापरता येतात. हिरवळीची खतं असतील, त्याचा वापर आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं ते कुजवण्यासाठी करू शकतो. किंवा भूसुधारक खतं मार्केटमध्ये मिळतात, ते वापर करू शकतो. पण जी आपण पाला मिक्स असणारी किंवा जर्सी गायांची खतं असतील तर त्याच्यातून आपण ते जर्सी गायचं खत जर तुम्ही 3-4 महिने एक ढीग असाच मारून ठेवला आणि देशी जनावरांचा, म्हशींचा जर त्या ठिकाणी शेणखत असेल ते एका ठिकाणी टाकून ठेवलं, तर जे देशी गाय असतील किंवा म्हशींचं खत असेल, त्या खताच्या खाली 3 ते 4 महिने ते खत काढल्यानंतर तिथं कुठलंही तण उगवणार नाही. तिथलं साधारण 1 महिन्यापर्यंत तण उगवत नाही, एवढी हीट त्या शेणखतामध्ये असते, तेवढी क्वालिटी असते. आणि तेच जर तुम्ही जर्सी गायांचं खत जर बघितलं तर त्या खताची 3 ते 4 महिन्यानंतर तुम्हाला तिथं पूर्णपणे मातीसारखं खत तयार झालेलं आपल्याला दिसून येऊ शकतं. म्हणजे शेणखतावरती सुद्धा आज प्रत्येक ठिकाणी शेणखतसुद्धा जास्त महागलेले आहेत. पण क्वालिटी शेणखत जर वापरलं, नक्कीच आपल्याला रासायनिक खतांचा खर्च आपल्याला त्या ठिकाणी कमी होणार आहे. मग हे शेणखत भेटत नसतील तर मग आपल्याला स्लरीचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतोय, जेणेकरून आपल्याला एका गाईच्या गोमूत्र असेल किंवा एका गाईच्या शेणापासून आपण ते स्लरी सातत्यानं जर वापरत असेल तर नक्कीच तुम्हाला शेणखताचे रिझल्ट त्याच्यातून आपल्याला घेता येऊ शकतील. तर ही काळजी आपण उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने जर आपण बघितली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा चांगला होऊ शकेल. शेणखत चांगला असेल तर टाका, आणि हे टाकत असतानासुद्धा आपला सेंद्रिय कर्ब हा आपल्याला कमीत कमी 0.6 पेक्षा कमी असेल तर शेणखताचा वापर करा. 0.6 असेल, 0.8 असेल, 1% असेल, 1% जास्त असेल तर त्या ठिकाणी शेणखत आपल्याला वापरण्याची गरज नाही. किंवा पाठीमागच्या वर्षी तुम्ही भरपूर शेणखत टाकलं असेल आणि यावर्षी त्या शेणखतात बऱ्याचशा वेळेला पाऊस पडून ते वाहून गेलं असेल, पण तुमच्या माती परीक्षणामध्ये जर शेणखताचं ऑर्गॅनिक कार्बन हा तुमचा 0.6 पेक्षा कमी असेल तर टाका. 0.6 पेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब तुमच्या जमिनीमध्ये असेल तर त्या ठिकाणी टाकायची आवश्यकता नाही. त्याचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी आपण स्लरीचा वापर करा, बॅक्टेरियाचा वापर करा, जेणेकरून त्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब आहे त्या सुस्थितीत राहिला पाहिजे आणि आपल्याला अन्नद्रव्याचा अपटेक हा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झाला पाहिजे. तर ही एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आपल्याला खरड छाटणीच्या पूर्वी आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. तर शेणखत टाकत असतानासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाण्याची अवेलेबिलिटी, पाणी तुमच्याकडे जर देण्यासारखं भरपूर ड्रिपने पाणी देण्यासारखं असेल तर शेणखत टाका, अन्यथा एप्रिल छाटणीला शेणखत न टाकता आपण काडी तयार करू शकतो. मात्र फळ छाटणीच्या वेळेस जर शेणखत कमी पडलं तर किंवा ऑर्गॅनिक मॅटर आपल्या जमिनीमधला जर कमी पडला तर आपल्याला क्वालिटीवरती, रोग नियंत्रणावरती, झाडाच्या रेजिस्टन्स पॉवरवरती आपल्याला त्या ठिकाणी परिणाम आपल्याला त्या ठिकाणी एप्रिल छाटणीची काडी जर आपण दमदार तयार करून घेतली, काडी मजबूत तयार करून घेतलं, घड मजबूत चांगल्या पद्धतीने तयार करून घेतलं तर आपल्याला ऑक्टोबर छाटणीमध्ये फक्त 25-30% खर्चच आपल्याला त्या ठिकाणी खतावरती करावा लागणार आहे. कारण त्यावेळेचं क्लायमॅटिक कंडिशनमध्ये नायट्रोजन आपोआप भेटत असतो. नायट्रोजन असेल, अमोनिकल नायट्रोजन असेल, हा नैसर्गिक आपल्याला चांगल्या पद्धतीने भेटत असतो. जे काम करायचं आहे ते फॉस्फरस, पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यावरती आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागत असतं. तर ह्या गोष्टीवरती आपण पहिल्यांदा लक्ष देणं गरजेचं आहे की माती परीक्षणामधला pH, सेंद्रिय कर्ब
चुनखडी मुक्त चुना किती आहे, कॅल्शियम कार्बोनेट हे आपल्या जमिनीमध्ये किती आहे, साधारण 10% जर मुक्त चुना असेल तर आपल्याला त्या ठिकाणी शेणखतासोबत सुपर फॉस्फेट आपण वापरू शकतो. 10%पेक्षा ज्या जमिनीमध्ये 15% असेल, 20% असेल, तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला सुपर फॉस्फेटचा वापर कमी करून आपल्याला त्याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिडसारखी खतं असतील, DAP सारखी खतं असतील, इव्हन याला नवीन ग्रेड आलेले आहेत, त्या नवीन ग्रेडमध्ये आपण 0-60-20 सारखी ग्रेड असेल, ज्यामध्ये कमी pH असणारे ॲसिड बेस असणारी खतं आपण ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी वापर करून फॉस्फरसची लेवल ही आपण त्या ठिकाणी मेंटेन ठेवू शकतो. पण हे कधी जर तुमची चुनखडी जमीन असेल तर. मग चुनखडी तुमची 10%पेक्षा जास्त गेलेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सल्फरयुक्त खतांचा वापर नक्की वाढवणं गरजेचं आहे. सल्फ्युरिक ॲसिडचा वापर त्या ठिकाणी गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला जमिनीचा अपटेक चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. शक्यतो या परीक्षणामध्ये बऱ्याचशा रिपोर्टमध्ये साधारण 90% रिपोर्टमध्ये पोटॅश लेवल ही सर्वात जास्त दिसते. ज्यावेळेला आम्ही पानदेठ परीक्षण करतो किंवा माती परीक्षण करतो तर पोटॅश लेवल ही सर्वात जास्त दिसते आणि त्यामुळे आपल्याला या चटणीला पोटॅशची मात्रा ही अतिशय कमी ठेवावी लागते. किंवा जर तुमच्या जमिनीमध्ये 500पेक्षा जास्त पोटॅश दाखवत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पोटॅश देण्याची अजिबात आवश्यकता नाही. तर ते गरजेनुसार आपण छाटणीच्या दिवसानंतर, छाटणीनंतर आपण त्याचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. पण ह्या छाटणीच्या वेळेस NPKमध्ये जर आपण बघितलं तर फॉस्फरस लेवल ही तपासून आपण त्या ठिकाणी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात स्वस्तातला पर्याय म्हणजे सुपर फॉस्फेटसारखी खतं आपण शेणखतामध्ये मिक्स करून जर टाकली तर नक्की आपल्याला फायदा होऊ शकतो. साधारण शेणखत कधी टाकलं गेलं पाहिजे, जर आपण ज्यावेळेला चारी फोडून घेतो, बेड फोडून घेतो त्यावेळेस आपल्याला शेणखत टाकण्याची गरज आहे. पण तुमच्या जमिनीमध्ये चुनखडी जास्त असेल तर त्या जमिनीवरती 10%पेक्षा चुनखडी असेल तर पहिला थर जमिनीच्या पहिला थर उकरल्यानंतर बेड फोडल्यानंतर पहिला थर हा आपल्याला सल्फर पावडरचा आपण त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. जो इलेमेंटल सल्फर आपण म्हणतो चुनखडी जमिनीसाठी आपण वापरतो तो वापरणं जाणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती शेणखत वापरणं गरजेचं आहे. तर शेणखत किती वापरलं गेलं पाहिजे हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तुमच्याकडं कोणत्या क्वालिटीचं शेणखत आहे हे बघणं गरजेचं आहे. काही लोक शेणखतामध्ये कंपोस्टचं मिश्रण, कंपोस्ट असेल, मळी असेल, राख असेल याचं मिश्रण करून वापरतात. नक्कीच ते मिश्रणसुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्याला तयार करता येऊ शकेल. पण तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब पाहून, तुमची जमिनीचा प्रकार पाहून आपण त्या ठिकाणी ठरवणं गरजेचं आहे. साधारण एकरी आपल्याला 15 ते 20 आपण त्या ठिकाणी एकरी 2 चाकी ट्रेलर आपण म्हणतो ते 5-6 ट्रेलर आणि त्याचबरोबर खतातलं शेणखत जसं कुजत जाईल तसं त्यातलं नायट्रोजन हा बाहेर पडत जातो. पिंक बेरीची समस्या येते, लूज पडण्याची समस्या येते. बरेचसे शेतकरी सेटिंग झाल्यानंतर शेणखत टाकतात. सेटिंग झाल्यानंतर शेणखताचे जे रिझल्ट आपल्याला भेटायला पाहिजेत ते हार्वेस्टिंगपर्यंत 100% रिझल्ट घेता येऊ शकत नाहीत. रिझल्ट मिळतात, क्वालिटी होते चांगली, पण जेवढे रिझल्ट आपण एप्रिलला टाकल्यानंतर दिसतात तेवढे रिझल्ट आपल्याला सेटिंगनंतर आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकत नाहीत. तर त्या दृष्टीनं आपल्याला शेणखत टाकायचंच असेल तर आपण या दृष्टीनं प्लॅनिंग करणं आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यानंतर माती परीक्षणानुसारच सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर असेल ते सुद्धा आपल्याला कमी खर्चामध्ये जर वापर करायचा असेल तर पुन्हा एकदा आपल्याला सल्फेट फॉर्मकडे वळणं गरजेचं आहे. बेसल डोसमध्ये जर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यायची असतील तर ती स्लरीच्या माध्यमातून जर सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली, झिंक सल्फेट असेल, फेरस सल्फेट असेल, मॅग्नीज सल्फेट असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल, याचा वापर आपण स्लरीच्या माध्यमातून जर केला तर नक्की फायदा होऊ शकेल. साधारण छाटणीच्या अगोदर ही खतं देण्याची अजिबात आवश्यकता नाही. छाटणी झाल्यानंतरसुद्धा आपण याच्या स्लरी जर आपण त्या ठिकाणी दिल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. ज्या लोकांना मायक्रोन्यूट्रियनची कमतरता दिसत असेल आणि ती खतं स्लरीच्या माध्यमातून टाकता येत नसेल तर अशा ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र शासन ग्रेड नंबर 1चं जे सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतं ते सूक्ष्म अन्नद्रव्य एकरी 10 ते 20 किलोपर्यंत
जी कमतरता आहे ही पाहून आपण जर त्या ठिकाणी वापर केला, बाग फुटून आल्यानंतर 2 ते 3 पानाच्या अवस्थेमध्ये आल्यानंतर जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीनं करून घेता येऊ शकेल. सुरुवातीला खतांच्या बाबतीमध्ये शेणखत असेल, सुपर फॉस्फेट असेल, गरजेनुसार नत्रयुक्त खतं, अमोनियम सल्फेट किंवा युरियाचा वापर आपण त्या ठिकाणी करू. साधारण या छाटणीमध्ये जर बघायचं झालं की तर आपल्याला फॉस्फरस लेवल ही सर्वात जास्त गरजेचे आहे. डोळा तयार करणं, डोळ्यामध्ये सूक्ष्म घडाची निर्मिती तयार करणं, काडीची जाडी असेल, पेऱ्यातलं अंतर असेल, हा बॅलन्स ठेवण्याच्या दृष्टीनं नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश याच्यामध्ये जर तुलना केली तर फॉस्फरस हा आपल्याला सर्वात जास्त द्यावा लागतो. सुपर फॉस्फेट देत असताना गरजेनुसार, माती परीक्षेनुसार आपण एकरी 250 किलोपासून ते अगदी 500 ते 600 किलोपर्यंत आपण त्या ठिकाणी सुपर फॉस्फेटचा वापर करू शकतो. म्हणजे जुनी बाग असेल तर एकरी आपल्याला 500 ग्रॅमपर्यंतचं सुपर फॉस्फेट, नवीन बाग असेल तर साधारण 200 ते 250 ग्रॅमपर्यंतचं सुपर फॉस्फेट प्रति झाड आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो, की ज्या माध्यमातून फॉस्फरस लेवल वाढल्यामुळे डावणीची समस्या असेल ती कमी करता येऊ शकेल. पानाची जाडी असेल, पानाचा पसरटपणा असेल ती चांगल्या पद्धतीने वाढवता येऊ शकेल. झाडातली रेजिस्टन्स पॉवर चांगल्या पद्धतीने वाढवता येऊ शकेल आणि आपल्याला पेऱ्यातलं अंतर कमी राहून आपल्याला त्या ठिकाणी काडीची जाडी चांगली भेटेल, डोळ्याची वाढ चांगली भेटेल, डोळ्यामध्ये सूक्ष्मगड निर्मितीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल. पण हा फॉस्फरस देत असताना गरजेनुसार आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. फक्त चुनखडी जमीन 10% जास्त असेल तर त्या ठिकाणी सुपर फॉस्फेटचा वापर शक्यतो टाळायला चांगला होऊ शकतो. त्याच्यानंतर नायट्रोजन देत असताना सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपल्याला नायट्रोजनची गरज आहे. ती नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी आपण युरियासारखी खतं ही बाग हार्वेस्ट झाल्यानंतर आपण पहिल्यांदा देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो नायट्रोजन द्यायचा आहे एकतर अमोनिकल फॉर्ममध्ये अमोनियम सल्फेट हा आपण गरजेनुसार साधारण 20 किलो, 25 किलो, 30 किलोपर्यंत आपण नायट्रोजनचा ॲनालिसिस करून आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. दुसरा सोर्स आपल्याला कॅल्शियम नायट्रेटचा, हा कॅल्शियम नायट्रेटचा डोससुद्धा आपण त्या ठिकाणी छाटणीच्या अगोदर पानं असताना जर आपण तो ड्रीपमधून दिला तर कॅल्शियम आणि नायट्रोजन हा सुरुवातीला दिल्यामुळं बाग एक समान फुटून येण्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकते. मग हे डोस देत असताना शेणखताबरोबरच सुपर फॉस्फेट टाकल्यानंतर त्याच्यावरती आपण अमोनियम सल्फेट टाकू शकतो किंवा छाटणीच्या अगोदर 10 दिवस आपण जी ड्रिपची खतांचं नियोजन करतो आहे पानं असताना त्याच्यामध्ये आपल्याला अमोनियम सल्फेट एकरी 10 ते 15 किलो ड्रिपमधून आपण देऊ शकतो किंवा याला अल्टरनेटिव्ह आपण 13-0-45 कॅल्शियम नायट्रेट ही आपली बाग एकसारखी फुटून येण्या दृष्टीनं छाटणीच्या अगोदर पूर्वतयारीमध्ये आपण ते देऊ शकतो. आता ही शेणखत सुपर फॉस्फेट टाकायचं आहे ते कधी टाकायचं आहे की साधारण छाटणीच्या अगोदर 15 ते 20 दिवस आपण हे पडणं गरजेचं आहे. बेड फोडून झालेले असतील, बेड फोडल्यानंतर लगेच आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये शेणखत टाकणं गरजेचं आहे. शेणखत टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुपर फॉस्फेट मिक्सिंग होणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर त्या बेडला माती लावून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ही माती लावत असताना बेडला साईडने माती लावणं सगळ्यात गरजेचं आहे आणि बेडला जर साईडने तुम्ही माती लावली तर नक्कीच तो बेड हा आपल्याला चांगल्या पद्धतीनं भुसभुशीत राहू शकेल. जर तुमची माती जास्त प्रमाणात त्या शेणखतावरती पडली आणि परत त्याच्यावरती जून जुलैला पाऊस पडला तर ती परत कॉम्पॅक्ट होऊ शकते आणि आपल्याला परत मुळी चालू करण्यासाठी परत एक्स्ट्रा प्रयत्न करावे लागतात. तर त्या शेणखतावरती मुळी चांगल्या पद्धतीने तयार करायची असेल तर एक्स्ट्रा माती त्या शेणखतावरती न जाता साईडनी माती जर त्या बेडला लावली, विमानाच्या सहाय्याने ती माती लावली तर नक्कीच आपल्याला तो बेड हा चांगल्या पद्धतीने तयार होईल. त्या बेडमध्ये तयार होणारी मुळी चांगल्या पद्धतीने तयार होईल. जी माती आपण साईडला काढलेली आहे ती माती सर्व माती अन्नद्रव्यांनी भरलेली माती असते, पण त्या भरलेल्या मातीचे उलटा पालट झाल्यानंतर जे त्या मातीतले असणारे नैसर्गिक मूलद्रव्य आहेत ती मूलद्रव्यसुद्धा आपल्याला पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी होत असतो. तर ही काळजी आपल्याला बेड रिडेव्हलप करताना आपल्याला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार ज्या एरियामध्ये पाणी कमी असेल तर त्या ठिकाणी आपण ऊसाचं पाचटाचं मल्चिंग असेल, मक्याचं मल्चिंग असेल, कोणतंही बुसकट असेल त्याचं मल्चिंग आपण पाणी कमी असेल तर त्या ठिकाणी आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर स्लरीचा वापर हा आपण बाग फुटून आल्यानंतर पुढं आपल्याला भविष्यामध्ये
याच खतांच्या NPK असेल, दुय्यम अन्नद्रव्य असतील, सूक्ष्म अन्नद्रव्य असतील आणि जीवाणूजन्य खतं असतील, याच्या आपण त्या ठिकाणी जर स्लरी वापरत गेलो तर अन्नद्रव्यातला खर्च हा नक्कीच आपल्याला 30 ते 40% तुमचं रासायनिक खतांचा खर्च आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येऊ शकेल आणि आपल्याला उत्पादन खर्च कमी झाल्यामुळं तो एप्रिल छाटणीचा खर्चसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकेल. त्याचबरोबर काही लोकांच्या इथ्रेलच्या बाबतीमध्ये एक बरेचसे प्रश्न येत असतात. इथ्रेल वापरणं चांगलं का इथ्रेल न वापरलेलं चांगलं? तर शक्यतो इथ्रेल न वापरलेलं चांगलं, कारण झाडाला नॅचरली ताण बसणं हे कधीही चांगलं आहे. नॅचरली ताण देण्याची सोय तुम्ही करा. ज्यांना इथ्रेल द्यायचंच आहे त्यांनी इथ्रेल देण्याच्या अगोदर छाटणीच्या अगोदर कमीत कमी 20 ते 22 दिवस इथ्रेलचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते स्टोरेज हे रिव्हर्स आलं पाहिजे. बाग गेलेली आहे, लगेच छाटणी घ्यायची आहे, अशा ठिकाणी 20-22 दिवस जर छाटणीपर्यंतचा कालावधी नसेल तर त्या ठिकाणी अजिबात इथ्रेल देऊ नका. ते जर इथ्रेल दिलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी बाग एकसमान फुटून सगळ्यात मोठी अडचण त्या ठिकाणी येऊ शकते. आता सगळ्यात मोठी दुसरी समस्या म्हणजे बाग एकसमान फुटून येत मोठी कारण आहेत ते म्हणजे बाग माल काढून दिल्यानंतरचा जो कालावधी राहील 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस, 45 दिवस, ह्या कालावधीमधलं पाणी व्यवस्थापन, त्या झाडातलं स्टोरेज आणि त्या झाडाला बसलेलं नॅचरल ताण यामध्ये जर गफलत झाली असेल तर 100% आपली बाग फुटून येताना आपल्याला एकसारखी फुटून येत नाही. दुसरी गोष्ट, बाग छाटणी करत असताना काही कामगार एक डोळ्यावरती छाटणी करतात, काही ठिकाणी 2 डोळ्यावरती छाटणी केली जाते, ते लवकर आपल्याला समजून येत नाही. ज्या ठिकाणी 2 डोळ्याची छाटणी केलेली असेल तर ती लवकर फुटून येते, एक डोळ्यावरती छाटणी केलेली असेल तर ती लेट फुटून येते. तर छाटणी करत असताना आपल्याला एक डोळ्याची छाटणी एक डोळा ठेवून बेसिक एक डोळा समजणंसुद्धा तेवढंच गरजेचं. काही ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या डोळ्यातला पेऱ्यातलं अंतर हे अतिशय कमी असतं आणि काही ठिकाणी ते अंतर लांब असतं. लांब अंतर असतं तिथं पहिला डोळा लगेच समजून येतो, पण ज्या पहिल्या आणि दुसऱ्या डोळ्यातलं अंतर कमी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पहिला डोळा लक्षात येत नाही, आपण दुसऱ्या डोळ्यावरती छाटणी करतो. परिणाम काय होतात की काही डोळे लवकर फुटतात आणि काही डोळे पाठीमागं फुटत असतात. तर ती काळजी एक घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. शक्यतो एक डोळ्यावरती छाटणी घेणं आपल्याला फायदेशीर ठरू शकेल. छाटणी घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एकसमान फुटून येण्यासाठी ज्या लोकांच्याकडं पाण्याचं व्यवस्थापन असेल किंवा पाणी नियोजन चांगलं असेल, पाणी द्यायची सोय असेल तर आपण फ्लडनी पाणी देऊन त्या एरियातलं त्या बागेतलं क्लायमेट आर्द्रता ही त्या ठिकाणी वाढवून आपल्याला बाग एकसमान फुटून आणण्यासाठी फायदा होऊ शकेल. किंवा त्या ठिकाणी पाण्याचे स्प्रे आपण त्या ठिकाणी घेतले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी करून घेता येऊ शकेल. तर या पद्धतीनं आपण थोडक्यात खरड छाटण्याच्या पूर्व नियोजनामध्ये आपण ही माहिती घेतलेली आहे. मला वाटतं की ही माहिती छाटणीच्या अगोदरची माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये जर आपल्याला काय प्रश्न असतील, मी जे सांगितलेले गोष्टी असतील, यामध्ये तुमच्या काही शंका असतील किंवा या व्यतिरिक्त काय शंका असतील तर त्याच्यावरती आपण चर्चा करून अजून चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्यातली माहिती घेता येऊ शकेल. माझ्या प्रॅक्टिकल नॉलेजनुसार जे मी गेल्या वर्षीच्या प्लॉटमध्ये ज्या पद्धतीनं एप्रिल छाटणीला बेड तयार केले, त्या तयार केलेल्या बेडमध्ये गेल्या वर्षी पाऊस पडल्यानंतर सहजासहजी ते पाणी बाहेर निघून गेलं, पण त्या बेडमधली मुळी किंवा त्या बेडमधलं क्लायमेट, मायक्रो क्लायमेट हे वापसा कंडिशन ही चांगल्या पद्धतीने राहिल्यामुळं तिथं रोगाचा प्रॉब्लेम, डावणी रोगाचे प्रॉब्लेमसुद्धा कमी आले किंवा तो रोग लवकर कंट्रोल करण्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने यश त्या ठिकाणी आम्हाला घेता आलं. म्हणजे रोग कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपली पांढरी मुळी आणि वापसा कंडिशन ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या असतील तर कमी खर्चामध्ये आपण रोग नियंत्रणसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करू शकतो. तर अशा पद्धतीनं थोडक्यातलं नियोजन मी सांगितलेलं आहे. तर मला वाटतं की प्रवीण सर आपण याच्या 2 मिनिटं छोटासा ब्रेक घ्या. पाटील साहेब 2 मिनिटं सर येतो. बरोबर, ठीक आहे. बोला पाटील साहेब बोला ना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आपल्या बागेचे हार्वेस्टिंग होऊन साधारणतः 15 ते 21 दिवस झाला आता, 20-21 दिवस. हो.
मग त्याचे बेड मी गेले मागच्या वर्षी पण फोडले नव्हते. मग बेड फोडून त्यात गावखत आणि सुपर फॉस्फेट टाकू द्या का? हां. जमीन कोणत्या प्रकारातली आहे? जमीन आपली मध्यम काळे. मध्यम काळे. 2 वर्ष फोडली नसेल, पाऊस जास्त झाला असेल, आत्ता तुम्ही बेड उकरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हाताच्या बोटाने किती बेड उकरता येतोय हे बघून हां, हां. तुम्ही बेड फोडू शकताय. खालचे जर बेड काय झाले माझा तुडवून मिठाचा रेड आहे ते गटा रेड आहे. तर माझं बरोबर. म्हणणं आहे आता म्हणजे कसं पाण्याचा थोडा ताण पडलेला आहे. मग आता मोकळं पाणी सोडावं म्हणलं एकदा भिजवा विभाग आणि नंतर बेड हं. फोडून घ्यावी. चालू शकतं, काय अडचण नाही. बेड फोडताना फक्त 40% जास्त मुळी तोडू नका. ठीक आहे. ओके सर. ओके. ओके. साधारणतः एकरी गावखत किती टाकला गेला पाहिजे? साधारण 15 ते 16 टनापर्यंत गावखत आपलं जाणं गरजेचं आहे. म्हणजे एकरी. 5 ते 6 2 चाकी ट्रॉली आपण टाकू शकतो. बरं. ठीक आहे. ओके सर. ओके. थँक्यू. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. मगाशी तुम्ही बोलला की 2 झाडाच्या मधून चारी घ्यायची. माझी काळी जमीन आहे चांगली, तर म्हणजे काय मला कळालं नाही थोडं. जो आपला बेड तयार असतो, तो बेड हां, तयार केलेला बेड फाडून घ्यायचा. 2 झाडाच्या मधला जो बेड आहे, म्हणजे हां. पूर्ण कशाने? ओळीचा बेड खोऱ्याच्या साहाय्याने आपण मोडून घ्यायचा. निम्मी बाजू एका साईडला, निम्मी बाजू एका साईडला, अशी अच्छा, असा चारी तयार. व्ही आकार करायचा का? हां, व्ही आकाराचा बेड आपण तिथं फाडून घ्यायचा. हां, आणि सर त्यामध्ये पुन्हा रासायनिक खत टाकायचं का? रासायनिक खत नाही, शेणखत महत्त्वाचं शेणखत आहे. ऑर्गॅनिक मॅटर आपला तिथला वाढला पाहिजे. 0.8 आहे माझं. 0.8 आहे. हां. 0.8 असेल तर तुम्ही शेणखताचं प्रमाण कमी करा आणि त्याच्यासोबत चुनखडी जर नसेल तुमच्या जमिनीमध्ये तर सुपर फॉस्फेट मिक्स करून त्याचा वापर करा आणि ती बेड परत साईडनी माती लावून घ्यायचा. आणि सर हे आहे ना आपलं, तो 20 तारखेला माझा बाग हार्वेस्ट होईल पूर्ण. हं. मग ही आणि 5 एप्रिलला मी छाटणी घेणार आहे. बरं, भारी जमीन आहे ना? हां, मग हे कधी करायचं मॅनेजमेंट तरी अ, घ्यायचं? छाटणी झाल्यानंतर 8 दिवसाचा रेस्ट द्या. छाटणी झाल्यानंतर फुल पाणी द्या आणि 8 दिवसाचा रेस्ट द्या आणि 8 दिवसानंतर ते करून घ्या. म्हणजे 20 तारखेला तुमची छाटणी झाली तर ही माल काढून झाला तर 20-22 तारखेला तुमचा किंवा 23 तारखेपर्यंत तुम्ही माल काढून घ्या. त्यानंतर भरपूर पाणी द्या. पाणी दिल्यानंतर 8-10 दिवसाचं ताण द्या. त्या ताणाच्या कालावधीमध्येच वापसा कंडिशन चांगली आल्यानंतरच त्या ठिकाणी बेड फोडून घ्या आणि नंतर शेणखत वगैरे भरून डोस भरून त्या ठिकाणी छाटणीचं नियोजन करू शकता. माती मग थोडी थोडी टाकू दे ना त्याच्यावरती. हां, माती नॉर्मल माती गेली पाहिजे. जी माती लावायची ती साईडनं जास्त माती लावा. अच्छा, ओके. चालेल. धन्यवाद साहेब. ओके, धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. 10 एप्रिलला माझी एप्रिल छाटणी आहे. हं. तर उद्यापासून 10 एप्रिल पर्यंत म्हणजे खत घालायचं कधी किंवा घातल्यानंतर पाणी किती द्यायचं थोडं सांगा ना शेड्यूल प्रमाण, म्हणजे अच्छा. कसं कधी करावं. जमीन कोणत्या प्रकारातली आहे? हलकी आहे. हलकी जमीन. माल जाऊन किती दिवस झाले? 10 दिवस झाले आज बरोबर. आज 10 दिवस झाले. अजून साधारण 15 दिवस, म्हणजे आज 5 तारीख आहे. 20 तारखेपर्यंत तुम्ही पाणी देत राहा. फक्त पाणी कमी करत द्या. एकदम पाणी आत्ता तुम्ही जो रेग्युलर देता त्यापेक्षा कमी करत जावा 20 तारखेपर्यंत. 20 तारखेला पाण्याचा तिथं ताण बसला पाहिजे. 20 तारखेला ताण दिल्यानंतर तिथून पुढे जमिनीचं तुम्ही नियोजन करा. साधारण 10 दिवस तुमचे बेड फोडून बेड बांधण्यामध्ये मशागत करण्यामध्ये तुमचे जातील. 10 दिवसानंतर ज्यावेळेला खत भराल साधारण 1 एप्रिल ते 3-4 एप्रिलपर्यंत तुम्ही खत भरून नियोजन करा. ड्रिपची खतं जी द्यायची आहेत त्यावेळेला बेड पूर्ण तयार झाले की परत फुल पाणी द्यायला चालू करा. त्यावेळेला बेड फोडून बेड तयार झाले की 4-5 एप्रिलला फुल पाणी द्या आणि ते फुल पाणी देतानाच जे ड्रिपची खतं असतील, अमोनियम सल्फेट असेल, कॅल्शियम नायट्रेटचा डोस असेल तर ते डोस त्यावेळेला द्या आणि नंतर छाटणीचं नियोजन करा 10 तारखेपर्यंत. ठीक आहे. थँक्स. ओके, थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार.
तर प्रश्न थोडा वेगळा आहे. आमच्या बागा लेट कटिंग आहे. हम्म, डिसेंबरला छाटणी आहे. बरोबर. थोडा लाल कोळीचा प्रादुर्भाव जास्त व्हायला आमच्या. अच्छा. कोणत्या एरियातून आपण बोलताय? सोलापूर तालुका मोहोळ. सोलापूर मोहोळ. अच्छा. हम्म. मोहोळमध्ये कोणतं गाव? सोहाळे. सोहाळीमध्ये का? अच्छा. तुमच्या प्लॉटला जर पाणी कमी पडत असेल तर नॅचरली लाल कोळीचं प्रमाण वाढू शकतं. पाणी जमीन कोणत्या प्रकारातलं आहे? हलके. हलकी जमीन आहे. म्हणजे आता अचानक टेम्परेचर आता सांगलीपेक्षा तिथलं टेम्परेचर नक्कीच जास्त असणार आहे दुपारचं आणि त्या हा, टेम्परेचर 35. हां टेम्परेचरच्या हिशोबाने जर तुमच्याकडं पाणी कमी जात असेल तर लाल कोळी तिथं वाढू शकतो आहे. म्हणजे पहिलं पाणी ड्रिपनी जास्त द्यायचं प्लॅनिंग करा. दुसरी गोष्ट जर तुमच्याकडं चांगले स्प्रेयर असतील ब्लोअर असतील तर गंधकाचा स्प्रे 80% WD गंधक हे आपण त्या ठिकाणी गच्च स्प्रे घेतलं तरी डाग येणार नाहीत. किंवा तुम्ही एकरी 1200 ग्रॅम सल्फर चिमा स्प्रेच्या माध्यमातून जर घेतला तर तुमचं भुरी आणि लाल कोळी ही अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हरेज त्या ठिकाणी घेता येऊ शकेल. लाल कोळीला चांगल्या पद्धतीने कंट्रोल घेता येऊ शकेल. लाल कोळीचा स्प्रे घेत असताना पाणी जादा मारणं हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे. किंवा फक्त पाणी पहिल्यांदा भरपूर गच्च पाणी मारून घ्या आणि त्याच्यानंतर सल्फरचा स्प्रे जर टाकला तर नक्कीच लाल कोळी अगदी कमी खर्चामध्ये कंट्रोल होईल. मग त्याच्यानंतर बरीचशी औषधं आहेत मार्केटमध्ये लाल कोळीसाठीची. ते आपण केमिकलमधली वापरू शकतो. ओमाइटसारखे औषधं असतील मिटिगेटसारखे औषधं असतील ही आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. पण मला वाटतं की सल्फरचा जर तुम्ही स्प्रे घेतला तर नक्की त्या ठिकाणी कव्हर होईल. फक्त सल्फर घेत असताना उन्हाची सुरुवात होताना 9-10च्या आसपास जर तुम्ही घेतला तर नक्की आपल्याला तिथं कंट्रोल भेटेल. सर थोडा असा प्रॉब्लेम वाटला होता ज्या ठिकाणी धुरळा जास्त उडतो जिथून थोडा रस्ता आहे धुरळा जास्त उडून तिथं जातो तिथं लाल कोळीचं प्रमाण जास्त वाटतं. बरोबर. हां. मग त्याला धुरळा कमी केला तर कमी होईल का? धुळण्याचा जास्त इश्यू येत नाही. फक्त तुम्हाला तिथं ऑब्झर्वेशन करताना लवकर तिथं तुम्हाला लाल कोळी दिसतो. म्हणजे तुम्ही लाल कोळीचं पान घेतलं आणि त्याच्यावरती बारीक माती जरी टाकली तर तुम्हाला लगेच तिथं लाल कोळीचं जाळं तयार झालेलं दिसून येतं. हाच फक्त इफेक्ट तिथं असल्यामुळे तुम्हाला धुळ्याच्या ठिकाणी लाल कोळी जास्त वाटतंय. पण असं काय परिस्थिती नाही. हां. सल्फर जास्त प्रमाणात मारलं तर डाग येतील ना. जास्त पाणी उडवा म्हणला होता. नाही मी काय म्हणतोय ब्लोअर तुमच्याकडे कोणता आहे बघून आपण तिथं जर घ्यायचं असेल. ड्रॅगन आहे. हां ड्रॅगनचा ब्लोअर असेल तर तुमचा 1.5 ते 2 ग्रॅमनी जर स्प्रे मारला तर डाग यायची काय कारण नाही. मारला मी परवा सल्फरचा. तरी दुसरं काय असेल तर विचारावं. हां मिटिगेट चालतं. मिटिगेट म्हणून येतं. त्याचा वापर आपण करू शकतो किंवा ओमाइटचा वापर करू शकतोय. ओके थँक्यू. ओके ओके. नमस्कार सर. नमस्कार. आपली जमीन ही जास्त काळी आहे आणि चुनखडीयुक्त जमीन आहे सर. मग त्यासाठी रासायनिक म्हणजे गंधक आपण तर यूज करतोय पण त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट आहे ते आपल्याला यूज करता येत नाही. त्याच्याऐवजी दुसरे कोणते खते यूज करता येईल? जे वॉटर सोल्युबलची खतं आहेत आता म्हणजे इथं सांगायला काय अडचण नाही. आज DAPचे रेट जरी रेट वाढले तरी सुद्धा अवेलेबल होत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आता इथून पुढे होणार आहे बेसल डोसच्या बाबतीमध्ये. तर आपल्याला त्या ठिकाणी जे कमी pH असणारे फॉस्फरस खतं जे आहेत जसं की आपल्याला 060-20 सारखी खतं असतील त्याचा वापर किंवा 052-34 हे तर आपण रेग्युलर वापरतो. चांगल्या क्वालिटीचं फॉस्फरिक ॲसिड असेल त्याचा वापर आपण तिथं करू शकतो. किंवा NPK मध्ये DAPचा वापर करत असताना ते खत आपण स्लरीच्या माध्यमातून देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. PSBच्या बॅक्टेरिया आपण जर त्या ठिकाणी स्लरीच्या माध्यमातून दिला तर फॉस्फरस लेवल तुमची चांगली राहू शकते. तर चुनखडीमुळे काय प्रॉब्लेम येतो? आपल्या झाडांवरती पिवळसरपणा जाणवतो. म्हणजे ज्यावेळेस नवीन बाग फुटते त्यावेळेस असं जाणवतं की वरती कॉर्टिंग येते किंवा असं पिवळसरपणा जाणवतो. जिथं जास्त चुनखडी एखाद्या झाडाखाली जर जास्त चुनखडीचा लेवल असेल तर तिथं प्रॉब्लेम दाखवतो. त्यासाठी काय करावं? त्यासाठीच ना सगळ्यात महत्त्वाचं जिथं तुमची 10% जास्त चुनखडी असेल सुरुवातीला गंधकाचा वापर करा. हिरवळीची खतं चांगली वाढवणं गरजेचं आहे. ऑर्गॅनिक मॅटर सेंद्रिय कर्ब किंवा सेंद्रिय घटक तुमच्या जमिनीतले वाढले पाहिजेत. मग ते स्लरीच्या माध्यमातून असेल शेणखताच्या माध्यमातून असेल
किंवा जी भूसुधारक खतं मार्केटमधली येतात त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करून तुमचा बेड भुसभुशीत राहिला पाहिजे. त्या भुसभुशीत बेडमध्ये मुळी चांगली चालू राहिली पाहिजे. जनरली जे मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी चुनखडी किंवा कारलाच्या जमिनीमध्ये असतात त्या कमी झालेल्या असतात. तर त्याच्यासाठी आपल्याला ते मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी कशी वाढवता येऊ शकते ते प्रयत्न करणं. मग स्लरीचा वापर तुम्ही एकदा मायक्रोन्यूट्रिएंटची स्लरी चुनखडीत जमिनीमध्ये मेजर काय होतं की तुमचे फेरस, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज ह्या 3 अन्नद्रव्याची कमतरता तुम्हाला पहिल्यांदा प्लॉटवरती दिसून येते आणि परिणामी phase तुमची मध्ये दिसून येते. हां, सुरुवातीच्या स्टेजमध्ये तुम्हाला दिसून येते. आणि हे कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला तिथलं स्लरीचा वापर माझ्या प्रॅक्टिकलनुसार ज्या प्लॉटमध्ये घडसुद्धा पिवळे दिसत होते किंवा घड पोपटी कलरचे दिसत होते अशा प्लॉटमध्ये स्लरीचा वापर करून ते प्लॉट अतिशय चांगल्या पद्धतीनं कव्हर झालेले बघितलेले आहेत. याला एकमेव चांगला पर्याय आपण ते करू शकतो. आणि बेसिकला आपल्याला गंधक आणि सल्फ्युरिक ॲसिड, गंधक जर तुम्ही वापरत असाल तर सल्फ्युरिक ॲसिड जास्त वापरायची गरज नाही. गंधक वापरत नसाल तर सल्फ्युरिक ॲसिड तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता, जेणेकरून कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण त्या ठिकाणी कमी केलं जातं आणि ह्या गोष्टी फेरस असेल, मॅग्नेशियम असेल, मॅंगनीज असेल हे अपटेक होण्यासाठी आपल्याला मदत चांगली होते. ओके. तर दुसरं एक विचारायचं होतं, आपली चुनखडीची जी लेवल आहे म्हणजे आपल्या रानात काय आहे, मिक्स पण आहे आणि प्लस मध्ये खाली 1.5 ते 2 फुटाच्या लेवलनं असं खाली एक तरवा आहे पूर्ण लेवल हम्म, असं जाणवतं. म्हणजे खड्डे घेतले होते मी त्याच्यासाठी पाणी एरेशनसाठी, मग तिथं ओके. जाणवलं ते खाली ओके. लेयर्स आहेत पूर्ण. मग त्याच्यासाठी डबल ड्रिप टाकले तर वरती मुळ्या राहतील ना? हो, राहू शकतात. कोणत्या इनलाईन एरियातून तुम्ही बोलताय? हा? भोसले, पंढरपूर एरिया. पंढरपूर भोसे. ओके. हां हां हां. डबल लॅटरल टाकली तर चालू शकते. फक्त व्हरायटीनुसार पाण्याचं नियोजन तिथं करणं गरजेचं आहे खरड छाटणीमध्ये. ओके, चालेल. थँक्यू सर. ओके, थँक्यू. कुणाचे प्रश्न असतील तर घ्या. सर नमस्ते. हा सर, यशस्वी प्लॉट होता आपलं पहिल्या वर्षी, आज हार्वेस्टिंग झालंय, त्याला ड्रिप मधून वगैरे काय दिलं पाहिजे का? पहिल्या वर्षीचा लोड किती घेतलाय? एक 10-12 किलो होतं ना सर झाडाला. एकरी 10 ते 12 टन एकरी माल निघालाय. नाही सर 8-5 अंतर आहे, झाडावरती 12 किलो. झाडावरती 12 किलो. एकरी किती झाडं बसलेत? बघा सर, ते 52 गुंठावरती 1425 झाड आहे सर. बर बर बर. अच्छा. हा सर. 14 टनाच्या आसपास माल निघालाय. हा सर. 14 ते 16 टन. हा सर, 14 ते 15 टन पर्यंत होते सर. साधारण हार्वेस्टिंग झालं असेल तर एकरी 20 किलो पर्यंत युरिया सोडा फक्त. एकरी 20 किलो का सर? काळी जमीन आहे सर. हो, पाणी भरपूर द्या आणि 20 हा किलो सर. युरिया द्या. एकदा फुल पाणी द्या. आता फुल पाण्यासोबत पाणी दिल्यानंतर युरिया द्या आणि नंतर त्याला रेस्टवरती हळूहळू स्टेजमध्ये रेस्टवरती जाऊ द्या. हा सर, मग बोध फुटेपर्यंत देऊया का सर पाणी फुल म्हणजे? हो हो, बेड पूर्णपणे भिजूपर्यंत द्या. ओके ओके सर, ओके, ठीक आहे सर. थँक्यू. थँक्यू सर, नमस्ते. हॅलो, हां बोला. गणेश काळे बोलतोय सर, पुण्याहून. हां बोला ना, काय सर? सर, माझं गेल्या वर्षी मी शेणखत टाकलं नव्हतं. माझा ऑर्गॅनिक कार्बन 1.28, 1.07 आणि 1.1 3 प्लॉटचं आहे. तर शेणखत नाही टाकलं तर चालेल का या वर्षी पण? काय आवश्यकताच नाही. मग त्याला टाकलंच पर्याय पाहिजे व्यवस्था असं काय काय करते? नाही. काय टाकायची आवश्यकता नाही. फक्त आहे ती मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी. केमिकल फक्त जास्त वापरू नका. आहे त्या खतांचा अपटेक चांगला वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करा. आता हे माती परीक्षण तुम्ही गेल्या वर्षी केलेलं होतं. चालू नाही, वर्षी आता केलं मी, बाग छाटणी झाली ऑक्टोबरच्या आधी. नाही ऑक्टोबरच्या अगोदर केलेलं होतं. आता एप्रिलच्या वेळेस एकदा माती परीक्षण करून घ्या, नंतर ठरवा. कारण ऑक्टोबर छाटणीपासून ते माल हार्वेस्टिंगपर्यंत भरपूर घडामोडी आपल्या जमिनीमध्ये घडून गेलेत.
पाऊस भरपूर पडलेला आहे, बऱ्याच वेळ ताण पडलेला आहे, थंडी पडलेली आहे, तुम्ही माल त्याच्यात हार्वेस्टिंग करून घेतलेला आहे त्या माल नाही पावसामध्ये. अजून उतरला, माल टाइम आहे. माल उतरणार आहे तुम्ही, तर त्याचं माती परीक्षण करून किती सेंद्रिय कर्ब राहते बघा, त्याच्यानंतर आपण ठरवू शकतो. हिरवळीची खतं मी करतो 1-2-3 वर्ष झाले. फायदेशीर आहेत. हा मग तेच म्हणलं होतं. आणि स्लरी आणि डिकम्पोजर असतं दरवर्षी माझं. हे ओके. कंटिन्यू चालू आहे. नक्की फायदा होतो क्वालिटीमध्ये ते. तुमच्या लक्षात येत असेल तुमच्या क्वालिटीमध्ये फरक पडतोय का नाही ते. हो हो, म्हणून शेणखताची गरज गेल्या वर्षी नाही वाटली, मग ह्या वर्षी पण म्हणलं माल तर एकदम चांगलाच आहे. नाही, माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर तुम्ही 10-15 दिवसानंतर ज्यावेळेला आपण जमिनीची मशागत करतो किंवा तानावरती सोडतो ना, त्यावेळेला एकदा तुम्ही माती परीक्षण करून घ्या. आणि शेणखताऐवजी मग सेंद्रिय खत असं भेटत नाही का आपलं म्हणजे नाही का नवीन कुठलं आले का RCFचं काय असं? नाही, तसे कोणते नाहीत. बरीचशी खतं मार्केटमध्ये आहेत, पण प्रत्येकाची गुणवत्ता, क्वालिटी ह्या वेगवेगळ्या असतात. बरं बरं, ठीक आहे. धन्यवाद. ओके, धन्यवाद. हॅलो सर. हां, बोला ना. नमस्कार. विशाल खोत बोलतोय, माढा तालुका. हां, बोला बोला. तर आपला एक प्लॉट हार्वेस्टिंग होऊन 1-2 दिवस झालंय. हां, ह्या वर्षी त्या प्लॉट मध्ये 50% कूच झालेली होती. बरोबर. मग त्याचं आता रेस्ट पिरियड मध्ये आणि पुढचं नियोजन कसं करावं त्या संबंधी जरा मार्गदर्शन पाहिजे होतं. कुजीसाठीचा आत्ता हा विषय महत्त्वाचा नाही आहे. फक्त आपल्याला फळ छाटणीनंतर नायट्रोजन खतं आणि असणारं नैसर्गिक वातावरण, ह्या 2 गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. जेचा वापर ह्या 2-3 गोष्टी आपण फळ छाटणीनंतर बघू शकतोय. त्याच्यामध्ये आणि आत्ताच्या नियोजनामध्ये काय आपल्याला बदल जास्त करावा लागणार नाही. फक्त तुम्ही तुमचं सेंद्रिय कर्ब किती आहे हे एकदा चेक करून घ्या. नायट्रेट लेवल किती आत्ता आहेत तुमच्या जमिनीमध्ये त्या चेक करून घ्या. त्यानुसार नायट्रोजनचा आणि शेणखताचा वापर करा. जर तुमच्याकडं शेणखत अति प्रमाणात असेल आणि फळ छाटणीनंतर जर पाऊस पडला तर नक्कीच त्या ठिकाणी फिगर जास्त वाढते. शेंडा जास्त वाढल्यामुळे परिणामी खराब वातावरणामध्ये तुमची गळ त्या ठिकाणी जास्त होऊ शकते. हा झालं होतं सर, तर शेंडा खूप वाढला होता ह्या वर्षी. हां, तोच प्रॉब्लेम तिथं येऊ शकतोय. ओके ओके.